श्री स्वामी समर्थ समर्थ क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि फायनली मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटलेला आहे. हॉस्पिटलमध्ये मी 2 दिवस होते आणि त्यानंतर मला डिस्चार्ज भेटला. आणि आता वाजलेले आहेत 4:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता घरी चाललेलो आहोत पिल्लूला घेऊन. म्हणजे खूप असं भारी वाटतं आहे बाळाला घेऊन जाताना. हॉस्पिटलमध्ये गर्दी नव्हती, म्हणजे त्या इव्हनिंगची वेळ होती तेव्हा कोण नव्हतं. एकदम सायलेंट आहे हॉस्पिटल पण. आणि आम्ही आता चाललेलो आहोत घरी. आम्ही सकाळी जाणार होतो पण बाळाचे डॉक्टर आले नव्हते. बाळाला डोस घ्यायचे होते आणि बाळाचे डॉक्टर आले 3 वाजता. त्याला कावीळ आणि BCG हे 2 डोस दिले आणि पोलिओ असे 3 दिले. आणि त्यानंतर डॉक्टरांसोबत आमचं काउन्सिलिंग होतं. डॉक्टरांनी 1 तास घेतला. की डॉक्टर सांगितले त्यांनी बाळाची कशी काळजी घ्यायची आणि आपली कशी काळजी घ्यायची, आफ्टर डिलिव्हरी काय करायचं, काय खायचं, काय खायचं नाही, हे सगळं डॉक्टरांनी सांगितलं. त्यात थोडा वेळ गेला आणि त्यानंतर आम्ही आता फायनली निघतो आहे. आणि भाऊ गाडी घेऊन आलेत, त्यामुळे आम्ही जातो आता. घरी कोणच नाही आहे, मावशी एवढी आहे. आता बघू घरी जाऊन काय काय तयार केले त्या लोकांनी. आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि बघते तर काय सगळ्यांनी फुल असं डेकोरेशन केलं आहे मस्त असं. आणि आता मावशी आरती वगैरे करते आणि खूप छान वाटते. सगळे आहेत, बाजूवाले वगैरे सगळे आहेत आणि खूप छान डेकोरेशन केलं त्यांनी. आणि हे सगळं डेकोरेशन किमियाने केलेलं आहे. आणि मी समतला खूप मिस केलं. तो असता तर खूप मस्ती केला असता. म्हणजे तो खूप हॅपी झाला असता, डान्सच करायला लागला असता, एवढा हॅपी झाला असता. पण तो आता नाही आहे ना, त्यामुळे खूप मिस करते त्याला. आणि खूप छान असं वाटतं आहे. सगळे आहेत शेजारी वगैरे आणि त्यांनी सगळं डेकोरेशन केलं आहे. इथं माझं कोणी नव्हतं तरी सगळ्यांनी असं डेकोरेशन छान केलं. असं हवं होतं तसं मला सगळं केलं. आणि सगळे फोटोग्राफर तयार आहेत फोटो काढण्यासाठी. धनुश्री आहे, किमिया आहे, ताई आहे, सगळे आहेत तयार फोटो काढायला. आणि खरंच छान असं डेकोरेशन केलं त्याने. मला माहीत पण नव्हतं की यांनी कधी एवढं तयारी केली. बाबूने कधी यांना फुलं आणून दिली, सगळं केलं. नंतर घरी आल्यानंतर मला समजलं की हे सगळं बाबूने फुलं आणून दिलेली आणि त्यांनी सगळं केलं आहे. ते मला माहीत पण नव्हतं. आणि बाळ असं शांत झोपलं आहे, त्याला काहीच माहीत नाही आहे काय चाललं आहे काय नाही. तो मस्त झोपून घेतलं त्याने इकडे. आणि काकी वगैरे सगळे आलेले आहेत. छान वाटतं आहे मस्तच. म्हणजे समोरच्या वेळेस जे राहिलेलं सगळं ते आता पूर्ण झालं आहे. समोरच्या वेळेला असं काही केलं नव्हतं. तर आम्ही गावी होते आणि गावी एवढं कोणी काय करत नाही आहे. आणि ह्या वेळेला सगळं जी इच्छा होती ती सगळं पूर्ण झाल्यात. आणि खरंच थँक्यू सगळ्यांना की त्यांनी एवढं माझ्यासाठी केलं, माझ्या बाळासाठी. आणि आता बघा बच्चू कसं झोपलं आहे. हे बघा दाखवत तुम्हाला मी डेकोरेशन कसं केलं आहे. बाहेरून फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे मस्त. आणि असं मस्त वेलकम लिहिलं आहे. जेवढं आहे तेवढं त्यांनी केलं आहे, पण खरंच खूप छान केलं आहे, मस्त केलं आहे. मला खरंच खूप छान वाटलं आहे सगळं बघून. इट्स बॉय. बाळाचे 2 ड्रेस ठेवले आहेत, बाळाची मच्छीदाणी ठेवले, छान केलं आहे. आणि आता बाबूची इच्छा होती की मी पण घेऊन येणार बाळाला, माझा पण व्हिडिओ बनव म्हणून. आणि बाबूचा व्हिडिओ बनवते. आणि बघा बाबूच्या चेहऱ्यावर किती स्माईल आहे. तो पण खरंच खूप खुश आहे. आणि त्याला मुलगी हवी होती एवढंच. आणि जर तो बोलला होता मुलगी झाली असती तर खूपच अजून मोठ्यानं केलं असतं म्हणून. ठीक आहे, मुलगा मुलगी काही नाही आहे, जे आहे ते आहे. जे स्वामीने माझ्यासाठी चांगलं आहे तेच दिलेलं आहे. आणि मी खरंच खूप खुश आहे आता. बाळाच्या आगमनासाठी सगळी सोसायटी तयार आहे. सगळे येऊन बसलेत. काकाजी कोण हे आजोबा सायकल घेऊन आलेत बघा. हे आजी आले. आजी ग्राउंडवरती जाय, टाइम भेटला नाही चेंज करायला. ते या इकडे बसलेत. दीदीने सगळं डेकोरेशन केलेलं आहे. ही फोटोग्राफर दीदी, सगळं डेकोरेशन त्यांनीच केलं बघा. हे अजून एक मेंबर येते, ह्यांना पण टाइम भेटला नाही ड्रेस चेंज करायला. सगळे बाळाला बघायला येतात. बाळ एकटेच आहे बेडरूम मध्ये, झोपत असते. सगळे घरी गेले आता. मस्त वाटलं, सगळे आले. खरंच खूप भारी वाटत होतं. आणि इथं माझं असं कोणीच नव्हतं, म्हणजे माझे रिलेटिव्ह असं कोणीच नव्हतं. सगळे होते ते मानलेच होते आणि शेजारी होते. मावशी एवढी होती आलेली बदलापूरवरून, ती एवढीच होती. आणि छान असं त्याने डेकोरेशन केलं, खूप मस्त वाटत होतं. मी समतला मिस केलं, माझ्या सगळ्या रिलेटिव्हना मिस केलं. गावी असतं तर पप्पा, आई, बहीण, भाऊ सगळ्यांना मिस केलं खूप.
त्यांना पण समज असं खरंच खूप एन्जॉय केलं असतं आणि त्याला खूप भारी वाटलं असतं एवढंच. आणि ते 1-1.5 महिना झाला समत गावी आहे. आता मी पण जाणार आहे गावी, तेव्हा समतशी भेटणारच. आणि मुंबईमध्ये तर खूपच गरमी वाढले, खूप म्हणजे खूपच. मी तर बांधून घेत नाही, कानात कापूस घालूनच बसले. आणि बाळ पण आहे, त्याला पण एवढं का जास्त पॅक करून ठेवत नाही आहे, कारण गरमी एवढी वाढली की त्याला पण खूप त्रास व्हायला लागला म्हणून. मग तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा. बाय बाय.